थर्ड डू ऑर डाय मैदानात पाहायला मिळते. जशी क्रमांक 17 ओमकार असेल यावी सर नंबरच्या वरती. जशी क्रमांक 17 ओमकार असेल का पॉइंट घेईल. पहिला पॉइंट कुठचा संघ प्राप्त करतोय हे पाहावं लागेल. मैदानामध्ये निर्धारित 10 सेकंदाचा बझर देखील वाजतोय. यावेळेस निश्चितपणे यावेळेस पॉइंट टाळला मिळतोय. पॉइंट मिळेल यावेळेस धामतडे संघाला. थर्ड डू ऑर डाय मैदानात पाहायला मिळते. जशी क्रमांक 5 चढाईपटू सुशील असेल यावेळेस सर नंबरच्या वरती. थर्ड डू ऑर डाय मैदानात पाहायला मिळते. भक्तेश पाहायला मिळतोय. 2 विरुद्ध 0 अशी गुण संख्या अजूनही खातं करणं बाकी आहे. भक्तेश जाईल यावेळी सभेवरती. 3 विरुद्ध 0 अजूनही. थर्ड डू ऑल डायची पटून पाहायला मिळते. यावेळी सुशील असलेल वरती 4 ताडी पेस मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सांगता जसे क्रमांक 22 मकरंद वरती. 3 चा डिफेन्स. चिपडे सुपर टॅकल ऑन असेल. चिपडेचा रेडरला ढकलले गेलं. टॅकल केलं गेलं तर चिपडे 2 गड्यांची कमाई होऊ शकते. चिपडे आपला अनुभव काय असतोय दाखवताना मैदानामध्ये मकरंद पाहायला मिळतोय. चिपडे आपल्या अनुभवाच्या जोरावरती मात्र थर्ड डू ऑर डाय मैदानात पाहायला मिळते. यावेळेस पॉइंट ठेवावा लागेल नाहीतर बेंचवर जावं लागेल. जसे क्रमांक 10 चढाईपटू पाहायला मिळते मैदानामध्ये. नको अरे कबड्डी या टाइम ऑफ घ्या. टाइम आउट यशस्वीपणे घेतला जातो. यावेळेस यावेळेस मात्र टॅकल केले जाते. जसे क्रमांक 10 अशी पुणे बनस्पतीची कमाई होते. दरम्यानचे हाफ टाइम आणि मात्र गुणसंख्या तब्बल जाऊन पोहोचते ती मैदानामध्ये. पुन्हा एकदा भक्तेश साळगावकर आवश्यकता असेल या सामन्यात. जर जिंकायचं असेल तर भक्तेश साळगावकरला हेडमध्ये पॉइंट घ्यावे लागतील. कमाल करावी लागेल. थर्ड डू ऑल टाइम पाहायला मिळते. तिची पत्र आमंत्रित केलं जातं. थर्ड रेंजला यावेळेस सुशील पाटकरला. निश्चितपणे डिफेन्सची साथ ज्या प्रकारे हवी त्या प्रकारे संघर्ष ठेवली नाही.
6 गुणांची तळाई निश्चितपणे जेरवर झाला होता रेडर, परंतु सुरेश पहिला भेटतो यावेळेस डिफेन्सची साथ जर मिळाली असती तर सुशील सकिला असता फ्रेंचवरती 3 विरुद्ध 17 अशी संख्या. निश्चितपणे यावेळेस बरंचसा गोल पाहायला मिळतो. यावेळेस मानसिक हिंदूला समजायला हवं. बत्तीस पाहायला मिळतो यावेळेस. मयूर लाईकला काय थर्ड रेड डू ऑल डायरेक्टची पुढे पहिला मैदानामध्ये थर्ड रेड असलेला हुटर मात्र जातोय. पॉइंट ठेवावा लागेल नाहीतर बेंचवर थांबावं लागेल. सुशील यावेळी मात्र टॅकल सक्सेसफुल. जास्त टॅकलची अपेक्षा होती यावेळीच्या. 7 विरुद्ध 21 गुणसंख्या. शेवटची 5 मिनिटं सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. बघते शाळगावकर 7 विरुद्ध 22 गुणसंख्या. शेवटची 4 मिनिटं मैदानात पाहायला मिळते. बरंच गोल घेऊन याची पुढे शेवटची 3 मिनिटं. थर्ड रेड डू ऑल डायरेक्ट मैदान पाहिजे क्रमांक 7 चा डायवटू तुझी पुणे औशी कबड्डी संघटना सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय कलाक्रीडा मंडळ तेंडोली भूमरी आयोजित जिल्हास्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धा 2025 थरार आपण पाहिला. निश्चितपणे महांती व फेरीच्या विजयाच्या उंबरठ्यावर मात्र यावेळेस येऊन ठेपतोय पंचक्रोशी धामसंड या संघ. या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळतोय मात्र या मानाच्या थर्ड रेड डू ऑल टाइम मध्ये पाहायला मिळते. 9 विरुद्ध 22 गटसंख्या असताना पहिला पॉइंट मिळतो यावेळेस कोच संघाला. डुअल डायरेक्टची पुढे 9 विरुद्ध 23 गुणसंख्या. शेवटचं 1 मिनिट समजता पहिला मिळतंय. सामना संपतोय आणि मात्र अण्णाजी कलाक्रीडा मंडळ आयोजित भव्य जिल्हास्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धा आणि या चषकावर नाव कोरतोय. या स्पर्धेत जो संघ पहिल्यांदाच दाखल झाला तो पंचक्रोशी धामसंड संघ या ट्रॉफीवर आपलं नाव